25,000ची चिल्लर भरून या पठ्ठ्याने उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 1-1 रुपयांची नाणी जमा करून या उमेदवाराने स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवार निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे देऊन विकत घेतल्याच्या तुम्ही कित्येक घटना ऐकल्या असतील। पण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी लोकांकडून 1-1 रुपया गोळा करणारा हा असा उमेदवार तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल। कोण आहे हा उमेदवार? कुठल्या पक्षाचा आहे? याने का आणली 25,000ची चिल्लर? याची स्टोरी याच्या चिल्लर इतकीच वजनदार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चिल्लरचं दुकान मांडणाऱ्या या उमेदवाराचं नाव असलम शाह आहे। असलम शाह हे महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांनी बुलढाण्यात आपला उमेदवारी अर्ज अशा हटक्या अंदाजात दाखल केलाय। तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट पाहिलाच असेल। त्यातला नारायण वाघ ही तुम्हाला आठवतच असेल। पण त्याच नारायण वाघचा असलम शाह यांनी आदर्श घेतला असावा, कारण नारायण वाघ यानेही आपला उमेदवारी अर्ज असाच चिल्लर भरून दाखल केला होता। म्हणजे हा पराक्रम करणारे असलम शाह हे वास्तवातले पहिलेच उमेदवार आहेत। लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी 25,000ची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जमा करावं लागतं। असलम शाह यांनी ही रक्कम लोकांकडून 1-1 रुपयाच्या स्वरूपात गोळा केली आहे, असा त्यांचा दावा आहे। आता ज्या लोकांनी असलम शाह यांना 1-1 रुपया दिलाय, त्या लोकांनी जरी असलम शाह यांना मतं दिली तर त्यांना ही अनामत रक्कम परत मिळू शकते। म्हणजे त्यांचं डिपॉझिट जप्त होणार नाही। आणि समजा त्यांनीही असलम शाहांकडून पाठ फिरवलीच तर मग ही चिल्लर असलम शाह यांना परत मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। असो, असलम शाह यांनी लोकशाहीचा पुरेपूर वापर केलाय। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हटके अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावलाय। हाच अंदाज त्यांच्या मतदारांना भावला म्हणजेच झालं। बुलढाण्यावरून संजय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।